आदरणीय व्यासपीठ आणि बंधूंनो आणि भगिनींनो, सुभाषचंद्रांचा आणि माझा अतिशय जवळचा परिचय जवळपास 30 वर्षापासून आहे. मला असं वाटतं की मीच धाडसी निर्णय घेणं, चुकीचे निर्णय घेण्याचं डेअरिंग करू शकतो, पण हे माझ्यापेक्षा 10 पटीने असे निर्णय घेण्यामध्ये तरबेज आहेत, हे मी अतिशय जवळून बघितलं आहे. त्यांनी रोड सेक्टरमध्ये काम केलं. एकदा माझ्याकडे मीटिंग झाली. तामिळनाडूमधला प्रोजेक्ट होता आणि यांना त्या प्रोजेक्टमध्ये चुकीचं कोट केल्यामुळे 250 कोटी रुपयाचं नुकसान होत होतं. मैं बोले सुभाष जी मेरी बात मान लो, मैं यही बैठा हूँ, मैं टर्मिनेट करने का मार्ग निकालता हूँ, ये छोड़ दो, ये आप घाटे में जाएगा, 250 करोड़ का आपको घाटा होगा. तो त्याने मला सांगितलं की मेरा 250 करोड़ नुकसान होना है तो होने दो नितिन जी, पर एक बार मैंने कमिटमेंट की है, मैं ये प्रोजेक्ट पूरा करके रखूँगा. मला त्यांची यातली मेटल जाणवली. आणि नंतर नागपूर महानगरपालिकेत कचऱ्यापासून वीज प्रकल्पाचं टेंडर त्यांनी जिंकलं. तर मी कमिशनरला सांगितलं की मला विचारल्याशिवाय ना वर्क ऑर्डर नाही द्यायचा. त्यांचा CO मला भेटायला आला आणि त्या COला मी एवढ्या शिव्या दिल्या की म्हटलं तुलाही अक्कल नाही, तुझ्या साहेबाला नाही, तू मूर्खासारखा गाईड करतो, कसंही टेंडर भरतो. मला पहिले जी पर मेगावाट कॅपिटल कॉस्ट किती सांग, मग याचा इंटरनल रेट ऑफ रिटर्न काढून दे. सुभाष जी कुछ आपको बताते नहीं, आप कुछ भी भर देते हो और आते हो, बिल्कुल नहीं देना है प्रोजेक्ट, जाओ उनको पहले बोलो, मुझसे पहले गणित बताओ, वायबिलिटी बताओ, फिर करो, फंस जाओगे यहाँ पर. सुभाषजीन ते स्पेशल विमान नागपूरला आले आणि तो CO घाबरूनच होता, कारण त्यांनी माझ्या शिव्या खाऊन गेला होता. तो म्हटलं आप 2-2 साल में नौकरी बदलते और सुभाष जी को मूर्ख बनाते. म्हटलं त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की इतकी कॅपिटल कॉस्ट आहे, इतका रेट ऑफ इंटरेस्ट आहे, इतकी सबसिडी आहे आणि ही प्लाझ्मा टेक्नॉलॉजी आहे. मी 10 मिनिटात सगळं बघितल्यावर म्हटलं हे बरोबर आहे, तुमचं जमू शकतं, तुम्ही करा प्रोजेक्ट. म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये एंटरप्रिनरशिप, टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन आणि रिसर्च या चारही गोष्टीमध्ये त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी या चारही गोष्टी आत्मसात केल्या. त्यांची तांदूळ निर्यात करण्यापासून सुरुवात झाली रशियामध्ये. त्यात त्यांनी चांगले पैसे कमवले आणि त्यानंतर त्यांनी अनेक प्रयोग सुरू केले. मध्ये एकदा त्यांनी एका जणाशी, मी त्यांच्या पुस्तकात आहे की ज्यावेळी माझं महाराष्ट्रातून मी मंत्री म्हणून त्यावेळी पुलं रस्त्याची कामं करण्याची मला संधी मिळाली, त्यानंतर मी त्यांच्यावर एकदा बसलो होतो आणि मी त्यांना सांगितलं की BOTत तुम्ही जा, रोडमध्ये जा. ते म्हणाले कैसा होगा. मी म्हटलं ये गणित है, ऐसा ऐसा हो सकता है. मुझे आदमी बताओ. मी त्यांच्या एका जणाशी ओळख करून दिली आणि त्यांनी पहिला रोड प्रोजेक्ट त्यावेळी सुरू केला आणि आज त्यांनी जवळपास 2000 किलोमीटरपेक्षा जास्त रोड बांधली आणि आता ते मोठे मोठे प्रोजेक्ट्स पण करत आहेत. कुठलीही गोष्ट घेत असताना त्वरित निर्णय करणं, मी त्यांना एकदा सांगितलं, आता खरं म्हणजे मी सांगू नये, पण शहाण्या माणसांनी, सरकार कोणाही पार्टीचं असो, सरकारबरोबर कधी धंदा करू नये असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण जे सरकारी नोकर असतात ज्यांना दर महिन्याला 1 तारखेला पगार मिळतो, त्यांना बँकेचं व्याज किती द्यावं लागतं हे कधीच कळत नाही. ते 3-3 महिने फाईलवर बसतात आणि राजकीय नेत्यांना निर्णय घेण्याची इच्छा नसल्यामुळे अनेक फाईल सोडून तो माणूस त्याच्या पूर्ण कॅपिटलचं इरोजन होऊन संपून जातो. आणि त्याचे अनुभव सुभाषजींनी पण घेतले, अजूनही घेत आहेत. सगळ्याच सरकारांमध्ये घेत आहेत ते. त्यामुळे टोल रद्द झाला, टोल रद्द करणाऱ्यांनी रद्द केला, पण कॉम्पेन्सेशन देत नाही तर बँकवाले त्यांच्यावर कारवाई करून राहिले. त्याच्यामुळे एक स्वाभाविकपणे पण हिमतीने ते काम करत आहेत आणि हिमतीने काम करत असताना त्यांच्यातली जी एंटरप्रिनरशिपची वृत्ती आहे आणि त्याबरोबर सामाजिक जाणीव आहे, ही महत्त्वाची आहे. त्यांचे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे, कर्मठ स्वयंसेवक आहेत आणि त्यांचं जीवन अगदी वेगळ्या प्रकारचं आहे. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे सुभाषजींनी देखील एकल विद्यालयाच्या माध्यमातून लाखो ज्या एकल विद्यालय चालतात त्यांच्याकरता देखील त्यांनी अनेक वेळा पैसेही दिला, कामही केलं, लोकांकडे पण गेले आणि प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये सातत्याने त्याची जाणीव ठेवली आहे. आणि एकामागून एक एवढ्या गोष्टी त्यांनी केल्यात की मी नेहमी कधी म्हणतो की रेकॉर्ड व्हावा, पण रेकॉर्ड होत असताना आपले पाय तुटू नये याची काळजी घेतली पाहिजे. परंतु सुभाषजींमध्ये एवढी हिंमत आहे आणि त्या वडिलांकडून त्यांना हे मिळालेली देणगी आहे की त्यामुळे ते कितीही कठीण याच्यात निर्णय घेतात
आता पवारसाहेबांनी मला दाखवलं की एस-एल वर्ड जेव्हा सुरू केलं तेव्हा किती अडचणी आल्या. रामभाऊ नाईक याचे सातत्याने विरोध करायचे की त्यांचा एस-एल वर्ड म्हणजे या देशात कोणी हिल स्टेशन टाकणं, कोणी एस-एल वर्ड टाकणं, पवारसाहेब किती असले तरी तेही समजून सांगू शकले नाही, मी सांगू शकत नाही. आणि मीडियामध्ये तर काही लोकांनी प्रत्येक गोष्टीला कसा विरोध करायचा याचं जवळपास आव्हान स्वीकारलेलं, त्यामुळे काही होऊच देत नाहीत. त्याच्यामुळे जे जातात ते पूर्ण फसून जातात. त्याच्यावर महाराष्ट्र सरकारने जो तिकीट दर लागला त्याच्यावर 150% टॅक्स लावला. म्हणजे 50 रुपये एस-एल वर्डचं तिकीट आणि 75 रुपये वरतून टॅक्स. महानगरपालिका पाणी द्यायला तयार नाही, बेस्टवाले बस सर्व्हिस चालवायला तयार नाही. आणि एवढ्या कठीण परिस्थितीत देखील त्यांनी एंटरटेनमेंटच्या क्षेत्रात जायचं म्हणून हिमतीने काम केलं. आज झी TV याच्यात त्यांनी जगात आपलं नाव नोंदवलं. खरं म्हणजे मला आश्चर्य वाटतं की त्यांनी आज विदेशात देखील जाऊन झी आज अमेरिकेमध्ये असेल सगळ्या देशात पाहायला मिळतं. त्याचं नेटवर्क उभं केलं आणि हे शून्यातून उभं केलं. आणि ही एक सक्सेस स्टोरी आहे की ही स्टोरी एका धाडसाची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला रिचर्ड निक्सनच्या आत्मचरित्रातलं एक वाक्य खूप छान आठवतं आणि ते मला खूप आवडतं. रिचर्ड निक्सन यांनी म्हटलं होतं की द मॅन इज नॉट फिनिश वेन इज डिफिटेड बट ही इज फिनिश वेन ही क्विट्स. युद्धात हारल्यानंतर कधी कोणी समाप्त होत नाही, पण युद्धभूमीवर हारल्यानंतर जे पळून जातात ते मात्र समाप्त होतात. सुभाषजींच्या जीवनात यश अपयश अनेक असले तरी त्या अपयशात देखील ते पळून गेले नाहीत आणि जिद्दीने पुढे जात राहिले. आणि म्हणूनच त्यांच्या याच्यात कधी एकदा मला आठवतं, सर पवारसाहेबांना माहिती असेल, आम्ही जेव्हा विरोधी पक्षात होतो मुंडेसाहेब उपमुख्यमंत्री त्याच्यानंतरच्या काळात एकदा ते राज्यसभेला मुकेश पटेल, भाजप, सेना आणि अपक्ष, त्यावेळी अपक्षांचं साधारण मॅनेजमेंट तर महत्त्वाची होती आणि त्यावेळी कोणीच निवडून येत नव्हतं. त्यावेळी मुकेश पटेल आणि सुरेशदादा यांनी सुभाषजींना म्हटलं की तुम्ही उभे राहा. माझी भेट झाली. मी म्हटलं मेरी बात अगर मानोगे तो हमको तो कैंडिडेट चाहिए पैसा खर्चा करने वाला, पर मैं आपको बताता हूँ मैं दोस्त करके पूछोगे तो ये लफड़े में मत पड़ो. तो मैं आप एक तरफ कह रहे कि बनो, दूसऱ्या तरफ कह रहे लफड़े में मत पड़ो. मुझे लगतं प्रफुल्लभाईंना माहिती असेल त्यावेळी मुकेशभाई होते. आणि शेवटी मग काही योगाने त्यावेळी ते काही जमलं नाही. परंतु आता ते राज्यसभेत देखील निवडून, तेही आश्चर्यच आहे. मी त्यांना फोन केला की सुभाषजी बॅड लक, म्हणजे आता ते पडले असं मला वाटलं. ते म्हणे नितीनजी नाही मैं चुन के आ रहा हूं. आणि त्या निवडणुकीतला निकाल एवढा आश्चर्यकारक लागला की त्यांनी कुठून मतं आणली, कुठून मिळवली आणि कुठून कोटा पूर्ण केला हे त्यांनाच माहिती असेल. कारण मला प्रधानमंत्री पण म्हणाले त्याच दिवशी सकाळी कि सुभाष जी ने बेकार डेयरिंग किया, नहीं लड़ना चाहिए था. मतलब मैंने भी उनको कहा था नहीं लड़ना चाहिए. तो बोले वो कहते मैं जीतूंगा, तो मुझे नहीं लगता वो जीतेंगे. मतलब मुझे भी बिल्कुल नहीं लगता वो जीतेंगे. आणि रात्री रिझल्ट आला तर ते जिंकून आले होते. म्हणजे जसं ते बाजीगर असतो की तो हिमतीने प्रत्येक गोष्ट करतो, हे त्यांच्या जीवनाचं वैशिष्ट्य आहे. आणि हा जो अनुभव त्यांनी लिहिलेला आहे हे तरुण पिढीकरता त्यांचा अनुभव आपल्या जीवनात लो एम इज क्राईम आणि आपल्या आयुष्यात काही कमवायचं असेल तर संकटावर मात करून हिमतीने कसं पुढे जायचं याचा उत्तम अनुभव या पुस्तकातून मिळतो. मी सुभाषजींना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. आणि विशेषतः तरुण एंटरप्रिनरशिप जी आहे ती जर विकसित करायची असेल तर नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी, मी ज्या परिवारात जन्मलो माझी आई मला म्हणायची, बहीण म्हणायची की तू बँकेत नोकरी कर. मी म्हटलं मी नाही करणार नोकरी. तर माझ्या घरी भयंकर वादविवाद झाला. तेव्हा मी एकदा सांगितलं मी नोकरी मागणारा आणि नोकरी देणारा होईल, म्हणे तू पूर्ण घरदार बर्बाद करशील. परंतु मी असाच तुमच्यासारखा अनेक धाडस करत जेव्हा पुढे गेलो तेव्हा त्यातून चांगला अनुभव आला आणि तुम्ही त्याहीपेक्षा धाडस करत पुढे जाता यश मिळवलं. काही पदरात यश मिळालं, काही अपयश मिळालं, पण खचून न जाता चालत राहिले आणि चालत राहून पुन्हा यश मिळवत राहिले. याबद्दल एक मित्र म्हणून तुमचं मनापासून अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.